केलं. नमस्कार, मी बसवराज मसुते, तामलवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आज 23 डिसेंबर 2025. तर आज राष्ट्रीय शेतकरी दिन आहे. सर्व शेतकरी मित्रांना या राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज तामलवाडी येथे भास्कर विष्णू पवार यांच्या शेतामध्ये हा कांदा लागण केलेला आहे. हा 4 एकर आहे, वरती 1-2 एकर आहे. तर या कांद्यासाठी हे ग्रीन प्लॅनेटचे ST ग्रो नायट्रोकिंग हे सोडायचं आज पाण्यातून सोडायचं चालू आहे. इथे घ्या दिसते. तर याच्यामध्ये तिथं बॅरलमध्ये औषध केलेलं आहे आणि हे आज ह्या कांद्यासाठी पाण्यातून औषध सोडण्यात येत आहे. या 4 एकर कांद्यासाठी आज रोजी या ड्रममधून अशा रीतीने हे पाणी, हे औषधाचं पाणी त्याच्यामधून सोडण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी हा जो कांद्याचा प्लॉट आहे हा 4 एकर, या बाजूला पण आहे. असाच या बॅरलमध्ये औषध तयार केलेलं आहे आणि हा कांदा लागण केलेला आहे. दरवर्षी 10 एकर कांदा असतो, परंतु यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं आणि बरंच रोप खराब झाल्यामुळं, संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळं थोडं कांद्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि याला जवळपास 7-8 वर्षापासून हे अशा पद्धतीनं पाण्यातून आणि फवारणीद्वारे या ग्रीन प्लॅनेटचा औषधाचा वापर केला जातो आणि प्रतिवर्षाप्रमाणे आज हे कामकाज चालू आहे. आणि याचं उत्पादन जे येणार आहे त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ पुढं, याची ग्रोथ कशी झाली, कशा पद्धतीनं हे पीक वाढलं आणि सेंद्रिय उत्पादनाचा काय फायदा होतो हे तुम्हाला सर्व या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे सर्व औषध मिक्स करून या पाण्यातून हे असं सोडलं जात आहे. तर हे दरवर्षीच जवळपास 7-8 वर्षापासून हे ग्रीन प्लॅनेटचे भारत सरकार APEDA मान्यताप्राप्त जे सेंद्रिय उत्पादन आहेत ते दरवर्षी सर्व या कांद्याला, सोयाबीनला, द्राक्षाला हे सोडत असतात. त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. याला प्रोम हा DAP सुद्धा टाकण्यात आलेला आहे. तर याची पुढची मुवमेंट कशा पद्धतीनं होती, कशी वाढ होती, कांदा किती मोठा होतो, हा सर्व तुम्हाला मी या पुढच्या वारंवार 1-2-3 व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना माहितीसाठी टाकणारच आहे. तर हे युवा शेतकरी आहेत. विश्वास या ठिकाणी पुढं पाण्याचं द्यायचं काम करत आहेत. त्याच्यानंतर हे त्यांचे लहान बंधू बाळासाहेब पवार आणि हे विनायक पवार आणि विश्वजित पवार, हे सगळे ही 4ही मुलं सगळं या शेतीचा जवळपास 20 एकर क्षेत्राला दरवर्षी जवळपास 7-8 वर्षापासून सर्व पिकाला ही सर्व ग्रीन प्लॅनेटची औषधं वापरून अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेतात. बाळासाहेब, काय वाटतं या उत्पादनाविषयी तुम्ही? नमस्कार. सांगा, नाव सांगा पूर्ण. माझं नाव विश्वजित भास्कर पवार. हां मी एक युवा शेतकरी आहे हां आणि माझे वडील तसेच माझे मोठे बंधुराज हां या ग्रीन प्लॅनेट औषधाचा 7 ते 8 वर्षापासून वापर करत आहेत. हां या वापरामुळे जमिनीची सुपीकता, हां तसेच खर्चात बचत, ऑर्गॅनिक असल्यामुळे हां त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. हां मातीची सुपीकता, हां त्यानंतर जमिनीतील जी गांडूळ आहेत हां त्या ऑर्गॅनिक औषधामुळं, या वाढतात. ग्रीन प्लॅनेट वाढल्यामुळं वाढतात आणि जाडी, जी फळांची जाडी आहे, जी कांद्याची असू द्या, मोठी, द्राक्षाची असू द्या, हां. त्याच्यामुळं वाढते, सुपीकता वाढते. आता या ठिकाणी तुम्ही बी पण, कांद्याचं बियाणं सुद्धा तयार करतायत. हे जे कांद्याचं बियाणं लावलेलं आहे ना, याला पण हे औषध आपण सोडतोय. सोडलेलं आहे. आणि इकडल्या बाजूला हे सगळं जवळपास 4 एकर क्षेत्र कांदा लागण केलेला आहे आणि याच्या वरत्या बाजूला 2 एकर चालू आहे आता कांदा. तो 1 महिन्यात निघणार आहे. त्याला पण वापरलेला आहे आणि द्राक्ष बागेला पण वापरलेला आहे. तर तुम्ही समाधानी आहेत ह्या उत्पादनाचं? हो. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.